हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. महिलांच्या या चांगल्या सवयीने तुमच्या आयुष्याचे सोनं करतात. घरात भरभराटी आणतात. स्त्रिया घरातील ही लक्ष्मी असतात. जर एखादी स्त्री घरात रोज काही गोष्टी मन लावून जर मनापासून करत असेल तर त्या घरात लक्ष्मीचा सतत वास असतो. अशा ह्या चांगल्या सवयी जर आपण सगळ्यांनी घरात केल्या तर सगळ्यांच्याच घरात सुख समृद्धी लागते. तर बघा, दिवसाची सुरुवात कशी करायची? तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला देवाचं नाव घ्यायचं आहे. देवाचं नाव घेतल्याने आपला दिवस हा आनंदात जातो, उत्साहात जातो आणि आपली म्हणजे दिवसाची सुरुवातच देवाच्या नामाने झाल्यामुळं आपल्याला प्रफुल्लित असं प्रभाव आपल्यावर पडत असतो. आणि आपल्याला सकारात्मक विचार तयार होतात आणि सकारात्मक वातावरण सुद्धा घरात तयार होतं. त्यामुळे उठल्याबरोबर तुम्ही देवाचं नाव घ्यायचं आणि आपल्या घरी म्हणजे लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा आपण अशी एक सवय लावू शकतो, की उठल्याबरोबर देवाचं नाव घ्यायचं, भूमी मातेला नमस्कार करायचा आणि तिथून आपण उठून आपली सुरुवात करायची. असं हे लहान मुलांना सुद्धा आपण संस्कार करू शकतो आणि असं केल्याने त्यांनाही सगळी माहिती सांगितली, की ते बरोबर करायला लागतात, आवर्जून करतात मग. हे आपण म्हणजे सुरुवात झाली, की मग आपलं रोजचं कामाला आपण सुरुवात करायची. रोजचं काम झाल्यानंतर आपण देवपूजा करतो. देवपूजा केल्याने सुद्धा आपल्या घरातील सकारात्मक वातावरण तयार होते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर निघून जाते. हे असे संस्कार आपण जर मुलांना केले, तर ते मुलं पण त्याच संस्कारातून ते पुढे पण करायला लागतील आणि घरही आपलं प्रसन्न होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. तर स्वयंपाकघरात सुद्धा आपण स्वयंपाक करताना स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचं, गॅस वगैरे पुसलेलाच असला पाहिजे आणि मग आपण सुरुवात करायची. तर स्वयंपाक सुद्धा करताना आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं. देवाचं नामस्मरण केल्यानंतर आपला स्वयंपाक तो जो काही आपण अन्न शिजवतो, ते पवित्र होतं, रुचकर होतं आणि अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते. आणि ज्यांनी जो म्हणजे अन्न सेवन करतील, ते त्यांच्याही मनामध्ये सकारात्मक विचार तयार होतील. अशा प्रकारे जर आपण नामस्मरण करून स्वयंपाक केलं, तर तो पवित्र अगदी सगळ्यांनाच रुचकर पचेल असा स्वयंपाक तयार होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना आपल्याला घर स्वच्छ करून, स्वयंपाक स्वच्छ करून एक म्हणजे स्वयंपाकघर स्वच्छ करायचं आहे. गॅस पुसून वगैरे तसा करून पुसून स्वच्छता करूनच झोपायचं आहे. कारण आपल्या घरामध्ये देवी महात्मे रात्री फिरत असतात. त्याच्यामुळं आपलं घर सुद्धा हे स्वच्छ दिसलं पाहिजे. जेव्हा आपल्या स्वच्छता दिसेल, तिथे आपल्याला लक्ष्मी आपल्या घरात सतत वास करते आणि आपल्यावर कृपा आशीर्वाद करते. त्यामुळे आपल्याला स्वयंपाकघर हे अगदी स्वच्छ ठेवायचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे घराचा उंबरा हा स्वच्छ असला पाहिजे. तर स्वच्छ म्हणजे आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन झाल्यानंतर तिथं आपल्याला कुंकाचे स्वस्तिक काढायचे आहे दोन्ही बाजूनी आणि दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला उंबऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे. असा दिवा पाहिल्यानंतर लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात सतत वास करत असते. तर हा उंबरा म्हणजे आपलं मेन दाराचं घरातून म्हणजे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा त्याच दारातून घरात येते. तर आपण हळदीचं लेपन लावलं, दिवा असला म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होणार आहे. तर 5वं म्हणजे आपल्याला दिवे लागणीच्या वेळेस कधीही दार बंद ठेवायचं नाही. कारण दिवे लागणीच्या टाईमला लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यामुळे घरामध्ये दार कधी बंद ठेवायचं नाही, अंधार ठेवायचं नाही. उलटं सगळे लाईट म्हणजे एक 10 मिनिटं का होईना तुम्ही सगळे लाईट लावून ठेवा. कारण लक्ष्मी येण्याची वेळ असते. जर तुमचं दार बंद असेल, अंधार असेल, तर लक्ष्मी आपल्या घराकडे येणार नाही. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी येण्यासाठी सगळं दार उघडे ठेवायचे, दिवे लावायचे, आपल्याला धूप-दीप हे करायचं आहे. त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरी येते. तर हे अशा प्रकारे लहान मुलांकडनं सुद्धा तुम्ही दिवे लागण्याच्या टाईमला श्लोक म्हणून घ्यावे, शुभं करोती म्हणून घ्यावे. त्यांना पण ते म्हणजे त्या प्रकारचे संस्कार होतील आणि दिवे लागणीचं महत्त्व पण त्यांना सांगायचे. तर त्यांच्यावर आपण अशा सवयी लावल्या तर त्यांना म्हणजे नेहमी त्यांच्या लक्षात राहील, की दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला श्लोक म्हणायचे, शुभं करोती म्हणायचे. हे त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचे तुम्ही. आणि लक्ष्मी सुद्धा प्राप्त होते मग असं म्हटल्याने आपल्या घरामध्ये संस्कार वर्ग चालू झाले, तर मग ते त्यांच्यावर लक्ष्मी प्राप्त होते. आणि 6वं म्हणजे महिलांनी घरात लहान मुले असतील, तर त्यांच्याकडून तर श्लोक म्हणूनच घ्यायचे. स्तोत्र पठण करून घ्यायचे. त्यांना तुम्ही रामरक्षा म्हणून घेऊ शकता त्यांच्याकडनं. हनुमान चालीसा म्हणून घेऊ शकता. दिवे लागण्याच्या वेळेस रामरक्षा आणि हनुमान चालीसा हे पॉवरफुल म्हणजे स्तोत्र आहे. तर हे तुम्ही म्हणायलाच पाहिजे. सगळ्यांनी जर एकत्र बसून म्हणले, तर त्याची आपल्याला सगळ्यांकडनं म्हणजे प्रभावशक्ती जास्त होती. आपल्याला सुरक्षा कवच तयार होतं घरावर आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. तर म्हणजे हनुमान चालीसा, रामरक्षा हिने आपल्या घरामध्ये
वाईट कुठली नजर राहत नाही. कोणाची म्हणजे वाईट हे जरी आलं, नकारात्मक शक्ती जरी आली, तर ती आपल्या घरात टिकून राहत नाही. ह्यासाठी आपल्याला हनुमान चालीसा आणि रामरक्षा ही दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे म्हणायचीच आहे. तुमचं म्हणणं शक्य होत नसेल कामामुळं, तर तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा ऐकू शकता आणि मुलांना सुद्धा पठण करण्यासाठी त्यांना ऐकून म्हणजे लावून देऊ शकता, की तुम्ही हे म्हणजे स्तोत्र म्हणा बाबा असं म्हणून आणि त्यांच्याकडनं हे स्तोत्र हळू पाठांतर करून घ्यायचे. म्हणजे रोज ते दिवे लागणीच्या वेळेस ते म्हणतील आणि त्यांनाही संस्कार आपले होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.